यावत् जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. नास्तिकाचं महत्व सांगत असताना सांगितलेलं आहे. हे नास्तिक काय करतात तर देह तोची देव भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. एकदा का जन्माला आलोत हे देह म्हणजेच देव आहे हे कोण म्हणतंय? नास्तिक लोक जे देवाधर्माला मानत नाहीत. देह तोची देव भोजन ते भक्ती. भोजन करणं भरपूर खाणं नाही ते खाणं मांसाहार करणं. तुमचं गाव चांगलं आहे. आम्हाला कळालं की गावामध्ये त्या ठिकाणी कोणी मांसाहार करत नाही. जरी करत असले तरी गावाच्या बाहेर जातात. थोडे 10-5% कोणी असेल तर. परंतु गावामध्ये तसं दुकान नाही मांसाहाराचं. चांगली गोष्ट आहे. नाहीतर त्या ठिकाणी दुसऱ्या पशुपक्ष्यांना मारून आपलं समाधान त्या ठिकाणी कधी होणार नाही. मौस खाता हौस करे मौस खाता हौस करे जोडून वैरी ठेला जोडून वैरी ठेविला मौस खाता हौस मांस खाता हौस करी जोडोनी वैरी ठेविला. त्या ठिकाणी दुसऱ्याची हत्या करून जर आपण आपल्या आत्म्याला समाधानी करत असोल तर त्या ठिकाणी आपण वैरी निर्माण करत आहोत. म्हणून तुमचं गाव तसं चांगलं आहे. गावामध्ये मांसाहार कमी आहे. 90% लोक त्या ठिकाणी माळकरी आहेत, धार्मिक आहेत, भाग्यवान आहेत. तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी त्या ठिकाणी चांगले संस्कार आपल्या मुलावर दिले पाहिजेत. नवे मांसाहार केलाच नाही पाहिजे. आणि ह्या अधिक महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी जरी एखादं चुकून कोणी मांसाहार करत असेल त्यांनी एवढा महिना तरी त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे. नवे अनेक गोष्टीचं त्या ठिकाणी त्याग केला पाहिजे. अतिशय पवित्र असा अधिक मास आहे, अधिक महिना आहे. या महिन्यामध्ये आपण चांगलं काम केलं तरी देखील त्याचं फल त्या ठिकाणी अधिकस्य अधिकम फलम. आणि आपण एखादं वाईट काम केलं तर ते वाईट काम देखील आपल्याला तेवढंच त्या ठिकाणी पाप देत असतं. तेवढ्या पद्धतीने त्याचं पाप देत असतं. रोज त्या ठिकाणी अधिक मासामध्ये घरामध्ये तुपाचा त्या ठिकाणी दिवा लावला पाहिजे. अतिशय पुण्याचं काम आहे. नवे त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ह्या अधिक मास का निर्माण झाला? काल आपण कथा पाहू लागलो. त्या ठिकाणी कथा सांगत असताना जय आणि विजयाची कथा चालू होती. त्याचमध्ये त्या ठिकाणी आपण त्या कथेच्या अगोदर पतिव्रता स्त्री असणारी वृंदा, त्या वृंदेचं पातिव्रत्य त्या ठिकाणी किती टिकून होतं. नवे तिच्या बलावर देवावर देखील सत्ता करणारी ही वृंदा होती. राक्षस कुळामध्ये जन्माली ही वृंदा. तिचा मालक होता, काय नाव त्याचं? जालंधर. अतिशय वाईट होता जालंधर. त्या ठिकाणी नवे जालंधर लोकांना चांगलं वागू लागले, त्यांना त्रास द्यायचा, साधू संतांना त्रास द्यायचा. परंतु जालंधराबरोबर कुठलाही माणूस युद्ध करायला आला तरी देखील जालंधर त्याला मारत होता. पराक्रमी होता जालंधर. आणि जालंधर त्या ठिकाणी कोणालाही हारत नव्हता. कशामुळं? त्याचं कारण असं होतं, त्या जालंधराची पत्नी असणारी वृंदा
अतिशय महान पतिव्रता होती. त्या पातिव्रत्याच्या बलावर जालंधर चांगल्या माणसाला देखील त्रास देऊ लागला. ज्या ठिकाणी यज्ञ चालू असन, साधू मंडळे त्या ठिकाणी यज्ञ करत असतील, त्या ठिकाणी हे जालंधर जायचा, यज्ञ बंद करायचा, यज्ञ विध्वंस करायचा आणि त्या साधूला त्या ठिकाणी मारायचा. असं करत आता भगवान परमात्म्याने विचार केला, असंच जर घडत राहिलं तर जगामध्ये त्या ठिकाणी चांगले माणसं जिवंत राहणार नाहीत. म्हणून बघा, तुम्ही जगाकडे पाहिलं तर काही लोक त्या ठिकाणी वाईट असतात आणि काही लोक चांगले देखील असतात. कारण की भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण करत असताना 3 गुणाने युक्त असलेली ही सृष्टी निर्माण केलेली आहे. कोणते कोणते गुण तर गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवान कृष्ण परमात्म्याने, त्रिभिर्गुणमयीर भावैन रेभि सर्वमिदं जगत. हे जग ज्यावेळेस निर्माण करत असताना भगवान परमात्म्याने 3 प्रकारचे गुण त्या जगामध्ये घातलेले आहेत. कोणते कोणते? काही लोक सत्वगुणी आहेत, काही लोक तमोगुणी आहेत आणि काही लोक रजोगुणी आहेत. बघा तुम्ही, हे माणसं कसे ओळखायचे? ज्यांच्या अंतकरणामध्ये तमप्रधान विषय जास्त आहेत त्यांना तमोगुणी म्हणायचं. आणि हे तमोगुणी माणसं स्वतः देखील त्या ठिकाणी वाईट वागतात, वाईट वागून नरकाला जातात आणि आपल्या संगतीमध्ये आलेला देखील त्यांचा देखील त्या ठिकाणी नाश करतात. कशा पद्धतीने ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे वाईट माणसं काय करतात, तामसी माणसं काय करतात. ज्या पद्धतीने आता तुमच्या भागामध्ये डोंगर आहेत, छोटे छोटे डोंगर, त्या डोंगरावर त्या ठिकाणी दगड असावा, पावसाळ्याचे दिवस असावे. ज्ञानोबाराय सुंदर दृष्टांत देतात. कोणासाठी? तर हे दुर्जन लोक असतात ना, वाईट वागणारे लोक, स्वतः देखील नाश करून घेतात स्वतःचा आणि त्यांच्या संगतीमध्ये जे आले त्यांचा देखील नाश करतात. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, शिकरोनी सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा. काय म्हणतात ज्ञानोबाराय? शिकरोनी सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा. आडरी गे तयार गडा करीत जाय. एखाद्या डोंगरावर पावसाळ्याचे दिवस असावे आणि पाऊस पडल्याच्या नंतर त्या डोंगरावर एखादा दगड असावा. त्या दगडाखालची माती पावसाने वाहून गेल्याच्या नंतर दगड त्या वरच्या डोंगरावरून खाली त्या ठिकाणी गणगळत गणगळत खाली यावा. गणगळतच म्हणतात का तुमच्या इकडं? आता भाषेमध्ये फरक असते. भाग बदलला की भाषा बदलते. आमच्या इकडं खाली परभणी जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या इकडं हां असंच आहे का? नाही, भाषामध्ये फरक असते. भाषा त्या ठिकाणी बघा, काही भाग बदलला की भाषा बदलत असते. एक वेळेस काय झालं, आम्ही ज्यावेळेस आळंदीला शिकायला होतो, आळंदीला शिक्षण घेत असताना मृदंग वाजवायच्या अगोदर आम्ही शिक्षण घेतलं. मृदंग वाजवण्यासाठी अनेक गावामध्ये फिरायचो. त्याच वेळेस आळंदीला शिक्षण घेत असताना आम्ही विदर्भामध्ये त्या ठिकाणी पखवाज वाजवण्यासाठी 8 दिवसाच्या कार्यक्रमासाठी गेलो. आणि विदर्भामध्ये पहिलीच वेळ कार्यक्रमाला जाण्याची. आता भाग बदलल्यावर भाषा बदलत असते. अनेक भागामध्ये वेगळी वेगळी भाषा असते. आता राहिलोत आळंदीला बरेच वर्ष, 10-12 वर्ष, आणि विदर्भामध्ये त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलोत आणि तिथं गेल्याच्या नंतर भाषामध्ये बदल होता. ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलोत, सुंदर असं त्या ठिकाणी
गावामध्ये नियोजन सुंदर होतं. गावातले लोक तुमच्या गावासारखे धार्मिक होते, भाविक होते आणि आम्हाला जेवायला एका ठिकाणी बोलवलं. अतिशय सुंदर पद्धतीचं जेवायला बनवलं. अनेक दुसरे महाराज लोक होते आणि जेवायला बसल्याच्या नंतर ताट वाढलेलं होतं आणि ताटामध्ये अनेक पदार्थ वाढलेले होते आणि त्याच मावशीने घरातून आवाज दिला, महाराज तुम्हाला चटका द्यायचा का चटका? आता चटका म्हणल्यावर म्हणलं हे काय नवीनच दिसायला हो चटका. आता भाषामध्ये फरक भाग बदलला की आळंदीला हे चटका शब्द कधी ऐकला नव्हता. पदार्थ कोणता असेल म्हणलं हे चटका. आता मी म्हणलं चटका तर पाहायचा आहे, काय चटका आहे? मावशी तर म्हणतात तुम्हाला चटका द्यायचा का? मला वाटलं गरम त्या ठिकाणी एखाद्या गॅसवर उलटणं तापून त्या ठिकाणी जेवायला बसल्याच्या नंतर चटका देतात का काय काय माहिती. मावशीला म्हणलं मावशी मला काही चटका नको, परंतु आमचे दुसरे जोडीदार महाराज आहेत ते जरा तब्येतीने चांगली होते आमच्या उद्धव महाराजांसारखे. म्हणलं मावशी त्यांना द्या म्हणलं चटका, जरी चटका बसला तरी त्यांना सहन होईल म्हणलं. त्या ठिकाणी चटका म्हणल्याच्या नंतर त्या मावशीने चटका घेऊन आली वाटीमध्ये. मावशी चमचा आणि त्या वाटीमध्ये चमच्याने ते चटका वाढू लागले. काय होता चटका? हिरव्या मिरच्याचा वाटलेला ठेसा. आता तुमच्या इकडे ठेसाच म्हणतात का त्याला? हा, हिरव्या मिरच्याचा वाटून केलेला ठेसा. तर आमच्या परभणी भागात त्याला ठेसाच म्हणतात, परंतु त्या विदर्भामध्ये त्याला चटका म्हणतात. आता चटका माहीतच नव्हतं. मावशी म्हणलं आम्हाला बी द्या चटका. म्हणजे भाग बदलला की भाषा बदलत असते. तसं त्या ठिकाणी त्या डोंगरावरचा दगड गणगळत गणगळत खाली आला. गणगळतच म्हणतात ना तुमच्या इकडं? हां, का डोंगरावरचा दगड खाली डायरेक्ट येतो? नाही, त्या दगडाच्या खालची माती निघून गेली होती आणि दगड त्या ठिकाणी खाली गणगळत गणगळत येऊ लागला. आणि गणगळत येत असताना स्वतः देखील त्या वरून डोंगरावरून निष्ठलेला दगड स्वतः फुटत फुटत येऊ लागला आणि डोंगरावर छोट्या छोट्या वनस्पत्या झाडं जे होते ना त्यांचा देखील ते नाश करू लागला. ज्ञानोबराय उदाहरण देतात, शिखरोनी सुटला धोंडा. शिखरोनी म्हणजे एखाद्या डोंगरावरून सुटलेला धोंडा. शिखरोनी सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा. स्वतः देखील त्या ठिकाणी फुटत फुटत खाली येतो. आडरिगे तयार गडा करीत जाय. वाटेमध्ये येणारे छोट्या छोट्या वनस्पत्या, छोटे छोटे झाड झुडप त्यांचा देखील ते नाश करत करत त्या ठिकाणी खाली दगड येऊ लागला. तसं हे तमोगुणी माणसं त्या ठिकाणी व्यसनाधीन होतात आणि त्यांच्या संगतीमध्ये आले की दुसऱ्याचा देखील त्या ठिकाणी नाश करतात. नवे नवे संत महात्मे देखील सांगतात की आपल्या जीवनाचा त्या ठिकाणी पतन करायचं का आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन चांगलं करून उद्धार करून घ्यायचा, हे फक्त त्या ठिकाणी संगतीवर अवलंबून असतं. पतन उदार संगाचा महिमा. पतन उदार संगाचा महिमा. हो पतन उदार पतन उधार संगाचा महिमा. पतन उधार संगाचा महिमा. पतन उदार तेजवे आधमा संत से. तेजवे आधमा संत से. पतन उधार संगाचा महिमा. पतन उधार संगाचा महिमा.
देखील सांगितलेलं आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे आदमा संत सेवी. त्या ठिकाणी तुम्हाला पतनाला जायचं का उद्धार करून घ्यायचा हे देखील संगतीचा परिणाम आहे. जर वाईटाची संगत आपण केली तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चित पतनाला जावं लागणार आहे. आणि आपण जर त्या ठिकाणी चांगल्या लोकांची संगत केली तर निश्चित आपलं कल्याण होणार आहे. नवे नवे आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपला उद्धारच सांगितलेला आहे. संतन के संगला अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. 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 आयो तेरे बड़ो भागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संगला रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत करना बडो की बडत बडत जाय. त्या ठिकाणी संगत करायची असन तर चांगल्याची संगत करा. जर वाईटाची संगत आपण केली तर त्या ठिकाणी आपलं देखील वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेलो तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण की कितीही वाईट भावनेने तुम्ही जा, नवे नवे भलतिया भावे शरण जाता भेटी. पाडी तसे तुटी जन्मव्याधी. संताकडे तुम्ही कोणत्याही भावनेने जा, वाईट भावनेने जरी तुम्ही संताच्या संगतीमध्ये गेलात तरी देखील त्या ठिकाणी संत महात्मे तुमचा उद्धार करतात, नवे नवे कल्याण करतात. रात्रीच महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की वाल्या कोळी अतिशय पापी असणारा, वाईट असणारा, हत्यारा असणारा, परंतु थोडी वेळ त्या ठिकाणी संगत नारदाची झाली आणि वाल्याचे वाल्मिक ऋषी हे बनण्याची ताकद कशामुळे झाली तर संताच्या संगतीमुळं. नवे नवे अनेकांचा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. नवे नवे अनेक संत महात्म्याच्या संगतीमध्ये वाईट भावनेने माणसं गेले तरी देखील त्यांचा उद्धार झाला, त्यांचं कल्याण झालं. आणि तुम्ही जर चांगल्या भावनेतून संताच्या संगतीमध्ये गेलात, संताकडे गेलात तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातील उदाहरण आहे. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करण्यासाठी त्यावेळेस लोहगावला जायचे आणि लोहगावला जात असताना त्यांच्याकडे काही गाडी नव्हती, त्यावेळेस काही कुठलं साधन नव्हतं. तुकोबाराय कीर्तन करण्यासाठी लोहगावला जायचे. 20-25 किलोमीटर अंतर असणारं लोहगाव, त्या ठिकाणी जायचे. संगतीचा परिणाम सांगतोय तुम्हाला. वाईट भावनेतून देखील संताची संगत घडली तरी देखील त्या ठिकाणी माणसाचा उद्धार होतो. तुकोबाराय कीर्तनासाठी लोहगावला गेले आणि गेल्याच्या नंतर कीर्तन संपलं, 11-12 वाजले. परत निघाले तुकोबाराय. गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपळ्या आहेत. रात्रीचे 11-12 वाजलेले आहेत आणि त्यावेळेस घनदाट जंगल होतं. लोहगाववरून देहूच्या दिशेने तुकोबाराय निघाले. निघाल्याच्या नंतर
वाटामध्ये त्या ठिकाणी तुकोबारायला 4 चोरांनी अडवलं आणि अडवल्याच्या नंतर म्हणले, महाराज काय तुमच्याजवळ काढा, रात्री कीर्तन करून आलात म्हणले, पाकिट आसन तुमच्याजवळ काढा. तुकोबाराय म्हणले, मग आमच्याजवळ काही नाही रे. तर तुकोबारायची अवस्था कशी होती तुम्हाला आम्हाला माहिती आहे. तुकोबारायजवळ काही नव्हतं, गळ्यामध्ये विना होता, हातामध्ये चिपळ्या होत्या. तुकोबाराय म्हणले चोरांना, तुम्हाला पाहिजे असेल माझ्याजवळचं तर घ्या म्हणले, घ्या विना आणि चिपळ्या घ्या आणि करा भजन. चोर म्हणले असं करून जमणार नाही, आमचे मुलं बाळ बायका घरी वाट बघत आहेत, आपले मालक त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी गेलेले आहेत, काहीतरी चोरी करून धन सोनं हे लुटून आणतेन, विना चिपळ्या घेऊन काय करावं म्हणले. चोर हुशार होते. त्यातला एक चोर म्हणला, जाऊ द्या तुकाराम महाराजजवळ जरी काही नसेल ना तरी महाराज चांगलेत म्हणले, तब्येतीने काय करू, यांना आपल्याबरोबर घेऊ, चोरी करायला घेऊ म्हणले. आणि तुकोबारायला म्हणले चला आमच्यासोबत. आता विदेही अवस्थेतले तुकोबाराय, चला तर चला म्हणले. तुकोबारायला त्या 4 चोरांनी सोबत घेतलं, चाकण शहरामध्ये आणलं. तिथं एका भला मोठा सावकाराचा वाडा होता. त्या चोरांनी विचार केला, म्हणले आपण आता आतमध्ये जायचं नाही वाड्यामध्ये, तर या महाराजाला आतमध्ये पाठवू. कशासाठी, जरी त्या ठिकाणी घर मालक उठला तर या तुकाराम महाराजाला पकडतील, आपण बाहेरची बाहेर पळून जायचं. वाईट भावनेने त्या ठिकाणी तुकाराम महाराजाला त्या 4 चोरांनी त्या ठिकाणी त्या सावकाराच्या वाड्यामध्ये पाठवलं. कशाच्या उद्देशाने हो, चोरी करण्याच्या उद्देशाने. आणि तुकोबाराय आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याच्या नंतर बाहेरून चोर सांगू लागले, महाराज चांगल्या भारीच्या चांगल्या चांगल्या वस्तू टाका बाहेर, जडजड वस्तू. आता तुकोबारायच्या दृष्टीने जडजड वस्तू म्हणजे काय, त्या चोरांना वाटलं तुकोबाराय घरातल्या चांगल्या भारीच्या जाड वस्तू म्हणजे घरातलं सोनं चांदी हिरे पैसे हे बाहेर टाकते. आता जाड जाड चांगल्या चांगल्या वस्तू म्हणल्याच्या नंतर तुकोबारायने कुठलाही न विचार करता, जुन्या काळामध्ये दळण दळण्यासाठी जाते असायचे, ठेसा रगडण्यासाठी पाटा वरवंटा असायचा, त्या गोष्टी बाहेर टाकू लागले. चोर म्हणले आज काही खरं नाही. एक तर महाराज भेटले आणि त्यांच्याजवळ तर काही नव्हतं, परंतु त्यांना चोरी करण्यासाठी पाठवलंय. भारी भारी चांगल्या चांगल्या वस्तू टाका म्हणलं तर अशा वस्तू टाकतात. चोरायला वाटलं आपली भाषा तुकोबारायला कळत नसावी. म्हणले महाराज जरा हलक्या हलक्या वस्तू टाका बाहेर. हलक्या हलक्या वस्तू म्हणल्याच्या नंतर तुकोबारायने काय केलं, झाडू सुपली अशा हलक्या हलक्या वस्तू टाकू लागले. असं करत करत रात्रीचे 3-4 वाजले. पहाटची वेळ झाली, तुकोबारायच्या काकड्याची वेळ झाली. तुकोबारायने त्याच ठिकाणी आसन लावलं, गळ्यामध्ये विना घेतला आणि विना घेऊन त्या ठिकाणी हातामध्ये चिपळ्या घेऊन सुंदर असा काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा, वैष्णवाचा मेळा पारे लागला. उठा पांडुरंगा समयो पातला, प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा, आ मेळा पारे लागला. जगजोगी जाग वागतो
अगदी 2 मिनिटामध्ये पूर्ण काकडा आपल्या डोळ्यासमोर आणून ठेवला. त्या ठिकाणी तशा पद्धतीने तुकोबारायने गोड काकडा सुरू केला आणि 2 तास काकडा त्या ठिकाणी तुकोबारायने डोळे झाकून काकडा केला. ज्या वेळेस काकडा सुरू झाला त्यावेळेस घरातले ते सावकार, घरातले सर्व छोटे छोटे मुलं सर्वजण त्या ठिकाणी समोर येऊन बसले आणि समोर येऊन बसल्याच्या नंतर तुकोबारायने काकडा झाला आणि डोळे उघडले तर समोर घर मालक आहेत, सावकार आहेत. त्या सावकाराने हात जोडले, महाराज कुणीकडे म्हणले घर चुकले, कस काय इकडं आले. त्यावेळेस तुकोबारायने घडलेला प्रकार त्या ठिकाणी सांगितला. सावकाराला सांगितलं की चोरीच्या उद्देशाने 4 चोरांनी मला तुमच्या घरामध्ये पाठवलं, चोरी करण्याच्या उद्देशाने मला पाठवलं. त्या सावकाराने आपल्या सेवकाला सांगितलं, बाहेर जे 4 चोर होते त्यांना पकडून आणलं, शोधून आणलं आणि तुकोबारायच्या समोर उभं केलं. सावकार म्हणू लागले, महाराज सांगा यांना कोणती शिक्षा द्यायची, आता ह्यांचे हात कापायचे का, पाये कापायचे का, नवे नवे यांचा प्राण घ्यायचा का. तुकोबाराय म्हणले, नाही यांच्याकडून अपराध झालेला आहे म्हणले, परंतु यांना शिक्षा अशी नाही द्यायची. सावकाराला सांगितलं, पुरणपोळीचं जेवण बनवा म्हणले चांगलं आणि 5 ताटं त्या ठिकाणी लावा, बसायला पाट त्या ठिकाणी, ताटाला पाट. 4 चोर पकडून आणलेले होते आणि तुकोबाराय 5 जण त्या ठिकाणी, त्या 5 जणाला ताट वाढले. ज्या वेळेस हे 4 चोर तुकोबारायच्या पंक्तीला बसले त्यावेळेस खाली मान घालून 4ही चोर ढसाढसा रडू लागले आणि त्यांना एवढा पश्चाताप वाटू लागला, अरे आपण कोणत्या भावनेने तुकाराम महाराजाकडे गेलो होतो, वाईट भावनेने, तरी देखील महाराजांनी कुठलीही शिक्षा न देता आपल्याला त्यांच्या पंक्तीला बसवलं, त्यांच्या योग्यतेचं बनवलं. नवे नवे तुम्ही आम्ही घरामध्ये तुकोबारायच्या कीर्तनाचा फोटो लावतो नाही का, त्या फोटोवर तुकोबारायचे काही टाळकरी आहेत, तुकोबारायमध्ये कीर्तन करालेले आहेत. त्या 14 टाळकऱ्यापैकी 4 हे चोर तुकोबारायचे पुढं टाळकरी झाले. त्या फोटोवर आपण पाहतो ना 14 टाळकरी, त्याच्यातलेच हे 4 चोर पुढं तुकोबारायचे टाळकरी झाले. मला एवढंच सांगायचंय की संत महात्म्याच्या संगतीमध्ये आपण कोणत्याही भावनेने गेलोत तरी देखील संत महात्मे तुमचा आमचा उद्धार करतात. वाईट भावनेने जरी गेलो तरी देखील उद्धार करतात. तसं संगत आपण चांगल्याची केली पाहिजे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे आदमा संत सेवी. त्या ठिकाणी दुर्जनाची संगत त्या ठिकाणी आपण केली नाही पाहिजे, कारण की दुर्जनाची संगत जर केली तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला असलेला हिरा, नवे नवे एखादा साधू देखील दुर्जनाच्या संगतीमध्ये आला ना त्याचा देखील त्या ठिकाणी नाश होत असतो. नेकणाच्या संगे हिरा जो मंगला उसंगे नाडला साधू जैसा उसंगे नाडला साधू जैसा. नेकणाच्या संगे हिरा जो मंगला, नेकणाच्या संगे हिरा जो मंगला उसंगे नाडला साधू जैसा. साधू देखणाच्या संगे हिरा जो भंगला, दुसंगे नाडीला साधू जैसा. त्या ठिकाणी वाईटाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर वाईटच होत असतं. तसं काही माणसं तमोगुणी विषय आपला तिथून वाढत गेला. तमोगुणी या जगामध्ये माणसं आहेत, काही रजोगुणी आहेत, त्यांना फक्त रजप्रधान विषय आवडतात. नवे नवे यावत जीवम सुखम जीवेत, त्या ठिकाणी त्यांना फक्त लिहायला चांगलं आवडतं. रजोगुणी माणसाला ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी. त्या ठिकाणी काही माणसं रजोगुणी आहेत, काही माणसं त्या ठिकाणी तमोगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत आणि काही सत्वगुणी माणसं आहेत. म्हणून बघा तुम्ही, हे जे जग चालत आहे ह्या सत्वगुणी माणसाच्या त्या ठिकाणी ताकदीवर चालू आहे. नवे नवे त्या ठिकाणी
शंकराचार्यांना काही त्यांच्या शिष्यांनी विचारलं, महाराज या कलियुगामध्ये एवढं पाप वाढलेलं आहे तरी देखील हे सुरळीत जग चाललेलं आहे, त्याचा काय परिणाम आहे? शंकराचार्य सांगतात, अरे बाबांनो, या जगामध्ये पाप जरी वाढलेलं असेल तरी देखील या जगामध्ये कलियुगामध्ये चांगल्या गोष्टी देखील काही आहेत आणि त्याच चांगल्या गोष्टीच्या पुण्यामुळं त्या ठिकाणी जग चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. कोणत्या चांगल्या गोष्टी? 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत. गोभीर विप्रेश्च वेदेश्च सतिभिः सत्यवादिभिः अलुब्धेदान सुरश्च सप्तभिर्धार्यते मही. ही भूमी त्या ठिकाणी एवढं पाप होऊन देखील, कलियुगाचं वारं असून देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जग सुरळीत चाललेलं आहे. त्याचं कारण सांगितलेलं आहे शंकराचार्याने एका श्लोकामध्ये. ह्या 7 गोष्टी सांगितलेल्या आहे. गोभीर म्हणजे एखादी त्या ठिकाणी गाय जिवंत आहे. कोणती गाय? जर्सी नाही, गावरान गाय. त्या ठिकाणी त्या गावरान गायीच्या पुण्याने त्या ठिकाणी जग हे चांगल्या पद्धतीने चाललं आहे. गोभीर विप्रेश म्हणजे एखादा सात्विक ब्राह्मण, नवे नवे त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण. आता त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, काही बामण आहेत आणि काही ब्राह्मण आहेत. त्या बामणाला काही घेणं देणं नाही. नवे नवे काही बामणं दारू पितात, मांसाहार करतात, ते कोण आहेत? बामण आहेत, ब्राह्मण नाहीत बरं का. आणि काही त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण आहेत. नवे नवे संसारिक जीवन जगून देखील त्या ठिकाणी संन्यासाला लाजवितील अशा पद्धतीने जीवन जगणारे काही सात्विक ब्राह्मण आहेत. नवे नवे विधीने सेवन विषय त्यागाते समान. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जीवन जगणारे कुठंतरी साधू आहेत, चांगले ब्राह्मण आहेत, त्रिकाल संध्या करणारे. म्हणून ही पृथ्वी चांगल्या पद्धतीने चालते, हे विश्व चांगल्या पद्धतीने चालतंय. गोभीर विप्रेश्च वेदेश्च म्हणजे वेद जिवंत आहेत, म्हणून त्या ठिकाणी ही सृष्टी निर्माण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत आहे. वेदेश्च सतीभिः एखादी त्या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये नवे नवे अनेक त्या ठिकाणी पतिव्रता स्त्रिया जिवंत आहेत. सतीभिः सत्यवादिभिः अलुब्धय म्हणजे एखादा निर्लोभी माणूस कुठंतरी जिवंत आहे. समाजामध्ये असे अनेक माणसं आहेत, त्या ठिकाणी निर्लोभी माणसं आहेत, कुठल्याही प्रकारचा त्यांच्या अंतःकरणामध्ये लोभ नाही. तशा पद्धतीने काम करणारे लोक काही जिवंत आहेत. निर्लोभी त्या ठिकाणी कुठंतरी त्या ठिकाणी दानशूर माणसं जन्माला आलेले आहेत. भरपूर लोक दानशूर आहेत. त्या दानाचं वर्णन पुढे येणारच आहे आपल्या कथेमध्ये. त्या ठिकाणी कुठंतरी दानशूर लोक जिवंत आहेत. म्हणून या कलियुगामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जीवन जगणारे लोक आहेत. नाही तर बघा तुम्ही, कलियुगामध्ये अनेक प्रकारचे पाप झालेले आहेत. नवे नवे त्या ठिकाणी कलियुग चालू होऊन आताशी 5000 काहीतरी वर्ष वर झालेले आहेत. आणखीन बरेच वर्षे पुढे जाणार आहेत. आणि आताच कलियुगाचं वर्णन करत असताना संत महात्म्याने देखील केलेलं आहे. कलियुगामध्ये काय काय घडण पुढं आता आपल्या डोळ्यासमोर येत आहे. नवे नवे जुन्या काळाचे काही माणसं आहेत. जुन्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी मर्यादा होत्या, बऱ्याच गोष्टींना मर्यादा होत्या, परंतु त्या मर्यादा आता संपत चाललेल्या आहेत. नवे नवे त्या ठिकाणी अनेक गोष्टी त्या ठिकाणी संत महात्म्याने देखील अभंगामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. कलियुगामध्ये काय होईल म्हणतात संत महात्मे, तर बहीण भावाचा विवाह होईल. नवे नवे त्या ठिकाणी आई वडिलाला कोणी किंमत देणार नाही. मुलं त्या ठिकाणी एकदा का लग्न झालं, बायको एकदा का घरामध्ये आली की आपल्या आई वडिलाला किंमत देणार नाहीत. कबीरदाजी देखील सांगतात, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान, आई रे बेमान.
सांगितलेलं आहे साधू संतांनी, आई रे बेईमान दुनिया आई रे, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहुमान माता पिता को कोई नहीं माने, औरत का बहुमान. त्या ठिकाणी असं वर्णन कलियुगाचं आलेलं आहे. त्या ठिकाणी तमोगुणी माणसं आहेत आणि त्याच पद्धतीचा तमोगुणी असणारा जालंधर त्या ठिकाणी लोकांना त्रास देऊ लागला. आणि लोकांना त्रास देत असताना त्या ठिकाणी आपली पत्नी असणारी वृंदा अतिशय पतिव्रता होती आणि त्या पतिव्रतेच्या बलावर जालंधर लोकांना त्रास देऊ लागला. आणि त्या ठिकाणी जालंधराला मारण्यासाठी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी जालंधराचं रूप धारण केलं आणि त्या जालंधराच्या पत्नीचं म्हणजे वृंदेचं त्या ठिकाणी पातिव्रत्य भंग केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वृंदेने भगवान परमात्म्याला शाप दिला होता. जा म्हणले, तुम्ही माझ्या पत्नीचं त्या ठिकाणी पातिव्रत्य पतीचं त्या ठिकाणी मरण त्या ठिकाणी तुमच्यामुळं आलेलं आहे. अशी पतिव्रता असणारी त्या ठिकाणी जालंधराची पत्नी वृंदा, त्याच वृंदेमुळं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या वृंदेला त्या ठिकाणी पुढं तुळशीच्या रूपाने प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्याच तुळशीचं एवढं महत्त्व त्या ठिकाणी या अधिक मासामध्ये असं आहे की त्या अधिक मासामध्ये 1 महिना तुळशीच्या त्या ठिकाणी वाळलेल्या काडीचा त्या ठिकाणी दिवा घरामध्ये लावावा. अतिशय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी हे वर्णन करत असताना अधिक महिना का निर्माण झाला याची कथा आपण काल पाहत होतो. त्याच कथेमध्ये या जालंधराची कथा आलेली होती. आणि पुढं त्या ठिकाणी अधिक मास का निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक वर्षामध्ये त्या ठिकाणी 12 महिने असतात. परंतु 12 महिने असताना देखील 3 वर्षाने मिळून त्या ठिकाणी 1 महिना आगाव होत असतो. त्यालाच अधिक महिना म्हणतो. आणि ते कशामुळे निर्माण केला तर त्याची कथा अशी आहे. काल आपण पाहिलं जय आणि विजय. त्या जय आणि विजयाला सनकादिकाने दिलेला शाप, कशामुळे शाप दिला होता काल सांगितलं तुम्हाला. ते सनकादिक भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आलेले होते. आणि त्याच भगवान परमात्म्याच्या दारामध्ये त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून असणारे जय विजय भगवान परमात्म्याने त्या जय विजयाला सांगितलं होतं काम द्वारपालामध्ये राहायचं. आणि ते द्वारपाल म्हणून काम चांगल्या पद्धतीने करू लागले. परंतु सनकाधिक आले, त्यांचा अधिकार जय विजयाला माहिती नव्हता. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं वर्णन केलेलं आहे. द्वारपाल हरि के प्रिय दो, त्या ठिकाणी द्वारपाल हरि के प्रिय दोहू. जय आणि विजय हे 2 द्वारपाल होते. त्याच द्वारपालांना त्या ठिकाणी सनकाधिकांनी शाप दिला. म्हणले जा, तुम्हाला पुढं 3 जन्म त्या ठिकाणी राक्षसाचे घ्यावे लागतील. आणि त्याच्यातलाच आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जन्म त्या ठिकाणी ह्या जय विजयाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला होता. आणि जय आणि विजयाचा त्या ठिकाणी पुढं त्यांनी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जन्म त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर, राक्षस जन्म घेतल्याच्या नंतर पुढं त्या ठिकाणी हे हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी लोकांना त्रास देऊ लागला. आणि भगवान परमात्मा विचार करू लागले, असाच जर हे लोकांना त्रास देऊ लागला, नवे नवे घनघोर तप करून त्या हिरण्यकश्यपूने भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलेलं होतं. आणि वरदान मागून घेतलं होतं, मला दिवसा मरण नको, रात्री मरण नको, मला या 12 महिन्यामध्ये मरण नको, नवे नवे मला माणसाकडून मरण नको, मला देवाकडून मरण नको, असं अनेक पद्धतीने त्या ठिकाणी वर मागून घेतले होते. भगवान परमात्म्याने विचार केला, आता माणसं चतुर आहेत, परंतु देव देखील त्याच्यापेक्षा चतुर आहे. त्या ठिकाणी
संत महात्मे सांगतात ना, देव कसा आहे? चतुरातो शिरोमणी तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी गुणलावण्याची खाणी गुट सकळ माई धन्य तो जीवी ठोमा गुट सकळ माई धन्य तो जीवी ठोमा. हो, चतुरा तो शिरोमणी. भगवान परमात्मा चतुर आहे. त्या भगवान परमात्म्याला काय करता येत नाही? नवे नवे त्याच्या सत्य वाचून काहीही चालत नाही. त्याच भगवान परमात्म्याने निर्माण केलेली ही सृष्टी आहे आणि त्याच सृष्टीमध्ये जन्माला आलेला हे हिरण्यकश्यपू आहे आणि त्या हिरण्यकश्यपूने अनेक वर भगवान परमात्म्याकडून मागून घेतले, परंतु त्या हिरण्यकश्यपूला वाटू लागलं की मला आता मरण नाही, मी कशानेच मरणार नाही. त्या ठिकाणी वाईट वागू लागला. नवे नवे त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं की नाव घेवो नेदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्या ठिकाणी त्याने फरमान काढलं, म्हणले आपल्या राज्यामध्ये कोणीही देवाला त्या ठिकाणी भजायचं नाही, देवाची पूजा करायची नाही, तर देवाचं साधं नाव देखील त्या ठिकाणी घ्यायचं नाही. कशामुळं? तर त्याचं कारण असं आहे, हिरण्यकश्यपूचा जे भाऊ होता हिरण्याक्ष, त्या हिरण्याक्षाचा वध भगवान नारायणाने केलेला होता, भगवान परमात्म्याने केलेला होता. म्हणून त्याचा राग त्या हिरण्यकश्यपूला होता. अरे, ज्या देवाने आपल्या भावाला मारलेलं आहे त्या देवाचं नाव देखील घ्यायचं नाही. हे झालं पहिलं कारण. आणि दुसरं कारण असं होतं की आता राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला हिरण्यकश्यपू होता. त्याला माहिती होतं एकतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी सज्जनाच्या भेटीसाठी किंवा आपल्या भक्ताला भेट देण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये येतो, नाही तर वाईट वागून त्या ठिकाणी सज्जनाला त्रास देणारे लोक असतील त्यांना एक भेटण्यासाठी भगवान परमात्मा येतो. बघा तुम्ही, भगवान परमात्मा दोघांसाठीच त्या ठिकाणी येतो. एकतर आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, काल पाहिलं आपण, भक्ता राखे पायापाशी, आणि दुर्जनाशी संहारी, दुर्जन माणसांना मारण्यासाठी भगवान परमात्मा मृत्यूलोकामध्ये येतो. आणि पहिलं कारण त्या ठिकाणी सज्जनाचं म्हणजे आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा मृत्यूलोकामध्ये येतो. या हिरण्यकश्यपूला माहिती होतं एकतर त्या ठिकाणी आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेलो आहोत ना, तर भगवान परमात्म्याची एवढी भक्ती करायची, एवढी भक्ती करायची, आणि भक्ती करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला प्राप्त करायचं, नाही तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला वाईट, त्या ठिकाणी भगवान परमात्म्यासोबत वैर करायचं, नवे नवे देवाचं नाव देखील मुखाला येऊ द्यायचं नाही. एकतर भगवान परमात्मा मी सांगितलं भक्ताचं रक्षण करण्यासाठी येतो, नाहीतर वाईट माणसाला मारण्यासाठी येतो. तुमच्या आमच्या मधल्या माणसाला आम्ही आता मला तुम्ही सांगा, या मंडपामध्ये भरपूर लोक आहेत, या मंडपामध्ये समध्यात वाईट वागणारा म्हणजे नवे नवे वाईट वागणारा माणूस कोणी आहे का हो? हात वर करा बरं. वाईट वागणारा माणूस एकही नाही, नाही का? बरोबर आहे का नाही? सारखं नुसतं वाईटच वागणारा माणूस एकही मंडपामध्ये नाही. बरं, ह्या मंडपामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी चांगलं वागणारा, एकदम सात्विक वागणारा माणूस कोणी आहे का? हात वर करा. नाही का? एकतर आपण चांगलंही वागत नाहीत आणि वाईटही वागत नाहीत, आपण मधल्या वर्गामध्ये आहेत. आणि भगवान परमात्मा मृत्यूलोकामध्ये येतो तो कशासाठी? एकतर चांगल्या माणसाचं रक्षण करण्यासाठी, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, नाहीतर वाईट वागून देवाचं नाव नाही घेऊ देणाऱ्या हिरण्यकश्यपूसाठी भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. तसंच त्या हिरण्यकश्यपूने ठरवलं की आता आपण चांगलं वागून त्या ठिकाणी आपल्याला 7 जन्म घ्यावे लागणार आहेत.
आपण भगवान परमात्म्याची भक्ती करायची, नवे नवे परमार्थ करायचा सारखा. आणि असा परमार्थ एका जन्मामध्ये नाही तर 7 जन्मामध्ये करावं लागणार आहे. आणि 7 जन्म घेऊन परमार्थ करून त्यावेळेस आपल्याला भगवान परमात्मा दर्शन देणार होते. आणि दुसरा वर असा होता, तुम्हाला जर 7 जन्म घ्यायचे नसतील तर तुम्ही काय करा, 3च जन्म घ्या, परंतु कोणाचे घ्या, राक्षसाचे घ्या, वाईट वागा, नवे नवे त्या देवाचं त्या ठिकाणी वैर पत्करा. देव तुम्हाला एकतर मारण्यासाठी आला पाहिजे. म्हणून हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी सर्व लोकांना राज्यातल्या सांगितलं, देवाचं नाव घ्यायचं नाही. कोणालाही त्या ठिकाणी देवाचं नाव हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी घेऊ देत नव्हते. आणि परिणाम असा झाला, त्याच हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये अतिशय त्या ठिकाणी सात्विक, धार्मिक आणि भगवान परमात्म्याचा एकनिष्ठ भक्त असणारा प्रल्हाद त्या ठिकाणी जन्माला आला. आणि प्रल्हाद जन्माला येण्याचं कारण पाठीमागचं असं होतं की त्या प्रल्हादाची जी आई होती, काय नाव आहे तिचं, काय, कैकई का, कयादू होय, बरोबर आहे. त्या ठिकाणी कयादू माता अतिशय सात्विक होती, त्या ठिकाणी परमार्थिक होती. नवे नवे ज्या वेळेस भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी कयादूच्या उदरी वाढू लागले, त्यावेळेस ती कयादू माता घरामध्ये टीव्ही लावायची आणि मालिका बघत बसायची. असं होतं का? नाही. तर ती कयादू माता त्या ठिकाणी अनेक संत महात्म्याचे चरित्र त्या ठिकाणी वाचायची, रामायणासारखा ग्रंथ त्या ठिकाणी वाचन करायची, महाभारतासारखा ग्रंथ त्या ठिकाणी वाचन करायची, भागवत वाचायची, नवे नवे धार्मिक जेवढे ग्रंथ असतील तेवढे त्या ठिकाणी वाचन करायची, नवे नवे भगवान परमात्म्याची अतिशय श्रद्धेने त्या ठिकाणी पूजा करायची, भजन करायची, नवे नवे भगवान नारायणाचं त्या ठिकाणी अतिशय श्रद्धेने भजन करायची. तुम्ही आम्ही देखील एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने त्या ठिकाणी भगवान नारायणाचं भजन पाठीमागं म्हणायचं आहे. नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भजमन नारायण नारायण नारायण. लक्ष्मी नारायण नारायण नारायण. नारायण हरि नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कयादू माता अतिशय सात्विक होती, धार्मिक होती आणि सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायची, नारायण नारायण. त्याचा परिणाम त्या ठिकाणी गर्भावर होऊ लागला. म्हणून बघा, तुम्ही संस्कार सांगत असताना आपल्या शास्त्रामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. त्या 16 संस्कारापैकी त्या ठिकाणी पहिला संस्कार सांगितलेला आहे गर्भाधान संस्कार. त्या गर्भावर देखील संस्कार होत असतात, नवे नवे त्या गर्भावर संस्कार अनेक त्या ठिकाणी मातांनी केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, भागवतामध्ये कथा आलेलीच आहे. आणि त्या ठिकाणी
त्या गर्भावर देखील संस्कार त्या ठिकाणी करता येत असतात. अभिमन्यू त्या ठिकाणी अभिमन्यू ज्या वेळेस त्या ठिकाणी गर्भामध्ये होता त्याच वेळेस त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा आपल्या बहिणीला म्हणजे द्रौपदीला त्या ठिकाणी आपल्या बहिणीला उपदेश करत असताना त्या ठिकाणी चक्रव्यूहामध्ये त्या ठिकाणी कसं जायचं, कसं युद्ध करायचं, अभिमन्यू गर्भामध्ये असताना कृष्णाने सांगितलेल्या गोष्टी त्या अभिमन्यू गर्भामध्ये असताना ऐकल्या होत्या. परंतु त्याच वेळेस झोप लागल्यामुळं अर्धी कथा झाल्याच्या नंतर झोप लागल्यामुळं ते युद्ध करून बाहेर कसं निघायचं, त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं निघायचं हे ऐकायचं राहून गेलं. त्याचा परिणाम अभिमन्यूला त्या ठिकाणी त्या चक्रव्यूहामध्ये त्या ठिकाणी मरावं लागलेलं आहे. कशामुळं तर ते गर्भावर झालेले संस्कार होते आणि गर्भामध्ये असताना लहान मुलं त्या ठिकाणी संस्कार चांगल्या पद्धतीने होत असतात. तसंच त्या ठिकाणी कयाधूने देखील जेवढे धार्मिक कार्य असतील तेवढे करायचे. पूजा असन, पाठ असल, नवे नवे अनेक ग्रंथाचं वाचन असल, त्याचा परिणाम त्या ठिकाणी अतिशय सात्विक आणि धार्मिक त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव प्रल्हाद आहे. प्रल्हाद अतिशय सात्विक होता, धार्मिक होता. तुम्हाला ती कथा सर्वांना माहिती आहे. नवे नवे त्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने त्या ठिकाणी अनेक प्रकारचे षडयंत्र रचले. नवे नवे अनेकांना त्या प्रल्हादाला मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. नवे नवे उकळत्या तेलामध्ये त्या ठिकाणी सोडलं तरी देखील प्रल्हादाला त्या ठिकाणी काही झालं नाही. कारण की बघा, ज्याच्या मागं त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभे असतात, संसारामध्ये तुमच्या कितीही अडचणी येऊ द्या, संसारामध्ये तुमच्या कितीही अडचणी आल्या तरी देखील लोकांनी तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या, परंतु भगवान परमात्मा जर तुमच्या पाठीमागं असेल तर तुमचा बालही बाका कोणी करू शकत नाही. देव राखे दया मारी लागोन, देव राखे दया मारी लागोन, देव दया नमोडे काटा हिंडतावन, नमोडे काटा हिंडतावन, हिंडतावन, हिंडतावन न जळे न बुडे लोहे काही, न जळे न बुडे लोहे महात्म्याने सांगितलेलं आहे. काय? देव राखे तया मारील जो कोण, नमोडे काटा हिंडतावन, नवे नवे जाको राखे साईया, मार सके न कोई. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कृपा, भगवान परमात्मा जर आपल्या पाठीशी असतील तर जगातल्या लोकांनी आपल्याला कितीही त्रास देऊ द्या, लोकांनी आपलं कितीही वाईट चिंतू द्या, परंतु भगवान परमात्मा जर आपल्या पाठीमागं असतील तर काहीही आपलं त्या ठिकाणी वाईट होणार नाही. तसं भक्त प्रल्हादाला अनेक प्रकाराने त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. नवे नवे त्या ठिकाणी उकळत्या तेलामध्ये कढईमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी देखील भगवान त्या प्रल्हादाला काही झालं नाही. भगवान परमात्मा त्याचं रक्षण करणारे होते.
आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी प्रल्हाद त्या ठिकाणी भजन करायचा. आता हिरण्यकशिपू लोकांना सांगू लागला भजन करायचं नाही म्हणून, परंतु घरामध्येच त्या ठिकाणी मुलगा जन्माला आला भजन करणारा. आता काय करावं, लोकांना त्या ठिकाणी सांगायचं, परंतु लोक ऐकू लागले, परंतु घरामधला मुलगाच आपला ऐकत नाही. देवाचं भजन करतोय, नारायण नारायण म्हणतोय. त्या ठिकाणी त्या प्रल्हादाला त्या ठिकाणी बाहेर टाकण्यात आलं. नवे नवे देवाचं नाव त्याच्या मुखामध्ये येणार नाही याची सर्व त्या ठिकाणी जबाबदारी आता घेऊ लागले हिरण्यकशिपू. त्याला बाहेर शिकायला टाकलं, त्याला शिक्षण चांगलं देण्यासाठी नाही तर वाईट शिक्षण देण्यासाठी. बघा, ही पहिली शाळा होती अशी कोणती, ज्या शाळेमध्ये प्रल्हादाला शिकवायला ठेवलं होतं. आता तुम्ही आम्ही त्या ठिकाणी शाळेमध्ये कुठं संस्थेमध्ये मुलांना टाकतो, वाईट शिक्षण देण्यासाठी का चांगलं शिक्षण देण्यासाठी. परंतु हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला वाईट होईन तेवढ्या गोष्टी शिकवण्यासाठी त्याला शाळेमध्ये टाकलं, संस्थेमध्ये टाकलं. त्याला फक्त देवाचं नाव त्याच्या मुखाला येणार कसं नाही. नवे नवे अशा पद्धतीने प्रल्हादाला ज्या शाळेमध्ये टाकलं त्याचा परिणाम असा झाला, तिथं बाकीचेही मुलं त्या ठिकाणी राक्षसाचे होते. ते चांगलं काम कोणतंच करत नव्हते. नवे नवे त्यांना शिक्षण देणारे शिक्षक देखील त्या ठिकाणी ते देखील वाईट गोष्टी शिकवायचे. होईन तेवढं त्या ठिकाणी देवाचं नाव कोणाच्याही तोंडाला येणार नाही याची काळजी घेऊ लागले. परंतु प्रल्हाद तिथं जाऊन त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये त्या राक्षसांच्या मुलांना देखील नारायणाचं भजन करायला लावायचे. नारायण नारायण. याचा परिणाम असा झाला, कारण की बघा, एखादा साधू एखादे संत ज्या भूमीमध्ये जन्माला येतात ती भूमी त्या ठिकाणी ते पवित्र करतात. नवे नवे ज्या पद्धतीने एखादं चंदनाचं झाड असतं ना, चंदनाचं झाड काय करतं, तर चंदनाचं झाड परिसरामध्ये सुगंध देण्याचं काम करतो. त्याच पद्धतीने एखादा साधू जर असेल तर साधू देखील त्या ठिकाणी परिसराला चांगलं बनवायचं काम करतो. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कवने अंगा. संत महात्मे सांगतात की एखाद्या ठिकाणी जर साधू असेल, एखादे साधू असतील तर ते साधू स्वतःचा तर उद्धार करून घेतात. चंदनातली पोरी व्यापिला व्यापिला, चंदनातली पोरी व्यापिला. संताने सरता केलं तैस पारी, संताने सरता संताने सरिता केलं तैसा परी. हो चंदनाचे बोरी व्यापिला, चंदनाचे बोरी व्यापिला. त्या ठिकाणी चंदन ते बोरी व्यापी येल्या. ज्या पद्धतीने चंदन एखाद्या परिसरामध्ये असेल तर त्या परिसराला सुगंध देण्याचं काम चंदन करत असतं. त्याच पद्धतीने एखादा साधू एखादे संत त्या भूमीमध्ये जन्माला आले की ते परिसर त्या ठिकाणी पवित्र करण्याचं काम करत असतात. आपल्याच परिसरामध्ये त्या ठिकाणी संत नगद नारायण महाराज जर जन्माला आले नसते तर तुम्हाला परमार्थ काय, देव काय हे कळाला नसता. श्री संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज त्या ठिकाणी हे जर जन्माला आले नसते तर तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी परमार्थाचा मार्ग दिसला नसता. नाहीतर काही काही भागामध्ये आज देखील
त्या ठिकाणी परमार्थाचा काही गंध नाही. काही काही महाराष्ट्रात असे भाग आहेत की त्या भागामध्ये टाळ कशाला म्हणतात, पक्वाज कशाला म्हणतात हे देखील माहिती नाही. तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, साधू संतांच्या त्या ठिकाणी नंतर जन्माला आलोत आणि त्याच साधू संताने सांगितलेल्या मार्गाने आपण जर गेलो तर आपण त्या ठिकाणी निश्चित निज स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्या ठिकाणी संत महात्मे ज्या मार्गाने गेले, साधूने संताने जे मार्ग तुम्हाला आम्हाला दाखवला त्या मार्गाने जर आपण गेलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर आपल्या मनानेच जाऊ लागले, मनाच्या मार्गाने जर गेलात तर ज्ञानोबाराय सांगतात तुम्ही त्या ठिकाणी पोहोचणार नाही. मनोमार्ग गेला तो तेची मुखाला, हरी पाठ स्थिरावला तोची धन्य, हरी पाठ स्थिरावला तोची धन्य, हरी पाठ तोची धन्य. मनोमार्ग गेला तेची मुखाला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. त्या ठिकाणी आपल्या मनाने जर आपण त्या ठिकाणी वागू लागलो तर आपण कोणत्या मार्गाने कुठं भटकतो सांगता येणार नाही. म्हणून संत महात्मे ज्या मार्गाने गेले तेने चिपंते चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला चांगला मार्ग दाखवलेला आहे. तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. संत महात्मे जरी आज नसले तरी तुम्हाला कालच सांगितलं की या ग्रंथाच्या रूपाने, गाथ्याच्या रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपाने, भागवताच्या रूपाने, रामायणाच्या रूपाने हे संत महात्मे त्या ठिकाणी आज देखील जिवंत आहेत. तुम्हाला आम्हाला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे. त्याच मार्गाने जर आपण गेलो तर आपण निश्चित त्या ठिकाणी निज स्वरूपाला पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्या ठिकाणी एखादा साधू, एखादे संत परिसरामध्ये जन्मले की त्या परिसराला पवित्र करण्याचं काम त्या ठिकाणी चंदनासारखं करतात. तसंच भक्त प्रल्हादाने देखील त्या ठिकाणी स्वतःच्या बरोबरच त्या ठिकाणी अनेक राक्षसांच्या मुलाला देखील चांगल्या मार्गाला लावलं, भजनाला लावलं. परिणाम त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला राग येऊ लागला आणि हिरण्यकश्यपू म्हणू लागला, अरे आपल्या मुलाला देवाचं नाव घेऊ द्यायचं नव्हतं, म्हणून आपण ज्या शाळेमध्ये त्याला ठेवलं त्या शाळेतले, त्या संस्थेतले सर्व मुलं देखील त्या नारायणाचं भजन करतात, त्याच्यामध्ये नवल नाही. तर जे शिकवायला गुरुजी आहेत ते देखील प्रल्हादाबरोबर हाताने टाळी वाजून त्या ठिकाणी मुखाने त्या ठिकाणी नारायणाचं नामस्मरण करतात. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे नारायण नारायण हरे भजमन नारायण नारायण हरे हरे, हो भजमन नारायण नारायण लक्ष्मी नारायण हरे हरे. ते गुरुजी त्या ठिकाणी प्रल्हादाबरोबर नारायण नारायण भजन करू लागले. एक दिवस अचानक हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी जातात, पाहतात तर सर्व देवाचं नाव घेऊ लागले.
त्यावेळेस हिरण्यकश्यपूने सर्वांना त्या ठिकाणी सजा केली त्या गुरुजींना आणि त्या प्रल्हादाला घरी घेऊन आले आणि मारण्याचा प्रयत्न करू लागले. अनेक प्रकाराने हत्तीच्या पायामध्ये घातलं तरी देखील भक्त प्रल्हाद मरत नाहीत. त्यावेळेस रागवून त्या ठिकाणी म्हणले, अरे तुझा नारायण आहे तरी कुठं? त्यावेळेस प्रल्हाद म्हणू लागले, माझा नारायण त्या ठिकाणी कुठं आहे? अहो कुठं नाही हे सांगा म्हणले. कारण की भगवान परमात्मा चराचरामध्ये त्या ठिकाणी भरलेला आहे. हरि व्यापक सर्वत्र समाना, ओ हरि व्यापक सर्वत्र समाना, हरि व्यापक सर्वत्र समान. त्यावेळेस प्रल्हादाला विचारलं, अरे तुझा देव कुठं आहे? भगवान परमात्मा कुठं आहे? प्रेम से प्रगट होय मैं जाना, प्रेम से प्रगट होय मैं जाना. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रगट होय मैं जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. त्यावेळेस प्रल्हाद सांगू लागला की प्रत्येक घटाघटामध्ये परमात्मा आहे, सर्वा घटी राम, देहा देही एक. त्या ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे. नवे नवे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृतिज्ञान बपोहनंच. त्या ठिकाणी सर्वाच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा आहे. परंतु ते भगवान परमात्मा देव तुम्हाला आम्हाला कळत नाही. सर्वाच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा आहे. तसं प्रल्हादजी सांगू लागले, अहो माझा नारायण प्रत्येक घटाघटामध्ये आहे. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने विचारलं, हे महल आहे, या महलाच्या खांबामध्ये नारायण आहे का तुझा? त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, हो म्हणले, या त्या खांबामध्ये देखील आहे. त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या हिरण्यकश्यपूने एक लात त्या ठिकाणी त्या खांबावर मारली. सम्मी नारायण प्रगटले, सम्मी नारायण प्रगटले, सम्मी नारायण प्रगटले. खांबावरे लात मारिले दुर्जने, सम्मी नारायण प्रगटले, सम्मी नारायण प्रगटले, सम्मी नारायण प्रगटले, सम्मी नारायण प्रगटले. बोलिये नृसिंह भगवान की जय. त्याच वेळेस त्या खांबावर लात मारली आणि त्याच खांबातून भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण केला. आणि नृसिंह अवतार धारण केल्याच्या नंतर शरीर माणसाचं आहे, परंतु तोंड मात्र त्या ठिकाणी सिंहाचं आहे. अशा अवस्थेमध्ये नृसिंह परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. अकराळ विक्राळ रूप त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने घेतलं. तर त्या भगवान परमात्म्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. नवे नवे अनेक देवता त्या ठिकाणी आले होते, परंतु इंद्रदेव असन, चंद्रदेव असतील, सर्व देवता त्या ठिकाणी आले, परंतु नृसिंह भगवान परमात्म्याच्या समोर त्या ठिकाणी जाण्याची कोणाची हिंमत देखील होत नव्हती. त्यावेळेस सर्व देवतांनी सांगितलं आणि म्हणले, आता भगवान नृसिंहाच्या समोर जाण्याची हिंमत तर कोणात नाही, कोण जाईल? त्यावेळेस सर्वांनी
प्रल्हादाला विनंती केली आणि म्हणले, भक्त प्रल्हाद, तुम्ही आता नृसिंह भगवंताच्या समोर जा आणि त्यांना विनंती करा, त्यांना थोडं शांत करा. कारण की भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलेले आहेत. तर अनेक अवतारामध्ये भगवान परमात्म्याने एका अवतारामध्ये एका आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतलेले आहेत. तसंच नृसिंह अवतार धारण केल्याच्या नंतर प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नृसिंह अवतार भगवान परमात्म्याने धारण केला. आणि अवतार धारण केल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने काय केलं, तर दिवस मावळतीला जाऊ दिला आणि सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी घरातही नाही, बाहेरही नाही, दिवसही नाही, रात्रही नाही, अशी मधली वेळ म्हणजे सायंकाळची वेळ. आणि घरात नाही, बाहेर नाही, दारात चौकटीवर अशा पद्धतीने पशु नाही, माणूस नाही, असा अवतार त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने धारण केला. आणि अवतार धारण केल्याच्या नंतर हे जे 12 महिने होते, हे 12 महिने नाही तर त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी असा निर्माण केलेला हा अधिक महिना, त्याच अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी नृसिंह भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी त्या प्रल्हादाच्या बापाला म्हणजे हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी ठार मारलं. त्या ठिकाणी त्याच्या पोटामध्ये आतडे बाहेर काढून त्या ठिकाणी त्याला ठार मारण्यात आलं. ते दिवस म्हणजे हे अधिक मास आहे, हे महिना आहे. आणि त्या हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी निर्माण केलेला हा 13वा महिना आहे. आणि तशा अवस्थेमध्ये त्या हिरण्यकश्यपूला भगवान नृसिंह परमात्म्याने त्या ठिकाणी मारलेलं होतं. कारण की हिरण्यकश्यपू बी काही साधारण नव्हता, जन्माला आलेला होता राक्षस कुळामध्ये, परंतु अतिशय हुशार होता. त्याने वर मागत असतानाच एवढे चांगल्या पद्धतीचे वर मागून घेतले होते की कधीच मरण येऊ नये असं त्याला वाटत होतं. परंतु भगवान परमात्म्या एवढा चतुर आहे, भगवान परमात्म्याने असा 13वा महिना निर्माण केला. हे धोंड्याचा महिना, अधिक महिना, मलमास असे 4 पद्धतीचे नाव आहेत ह्याला. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सर्वसाधारण माणसं काय म्हणतो, सर्वसामान्य माणसं त्याला म्हणतो की धोंड्याचा महिना. जावयाला जेवायला करायचा, नवे या धोंड्याच्या महिन्यात दान धर्म करायला सांगितलेला होता. परंतु तुम्ही आम्ही एवढे हुशार आहेत, तुम्ही आम्ही विचार केला दान धर्म तर करायचा आहे, बाहेर कोणाला दान धर्म करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आपल्याच मुलीला, आपल्याच जावयाला दान आपल्याच घरी जावं म्हणून धोंड्याचा महिना त्या ठिकाणी आपण जावयासाठी आणि मुलीसाठी त्या ठिकाणी निर्माण केला. तसा हे अधिक महिना त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवान परमात्म्याने निर्माण केलेला आहे, अधिक महिना आहे. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूला याच महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये त्याला मारलेलं होतं. आणि भक्त प्रल्हादाला त्या ठिकाणी आपला भक्त असणारा भक्त प्रल्हाद त्याला जीवदान दिलं. नवे प्रल्हाद अतिशय सात्विक होता, धार्मिक होता. पुढचं राज्य त्या ठिकाणी प्रल्हादाच्या हातामध्ये सोपवलं. अनेक वर्ष त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाने राज्य केलं. त्या ठिकाणी हे अधिक महिना निर्माण होण्याची कथा ही अशा पद्धतीने आलेली आहे. आणि भगवान नृसिंह परमात्मा याच अधिक महिन्यामध्ये त्या ठिकाणी अवतार धारण करून, आताच मला वाटते नृसिंह जयंती मागं होऊन गेली, एक 8-10-12 दिवस झाले असतील. नृसिंह जयंती देखील त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याने अवतार धारण करून
आपल्या भक्ताचं म्हणजे प्रल्हादाचं रक्षण केलेलं आहे आणि दुष्टाचं म्हणजे त्या हिरण्यकश्यपूचा वध केला आणि तशा पद्धतीने या भूमीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या लोकांना त्रास देणारा हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी मारला होता. त्याच पद्धतीने अशा अनेक पुढं कथा आलेल्या आहेत. आजच्या कथेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. आता एक सुंदर त्या ठिकाणी भजन होणार आहे.